पॉसिबल. आत्तासुद्धा आपला ह्युमन ब्रेन इज क्वाईट फास्ट. म्हणजे आपल्याला असा वेळ लागत नाही. आपला जो रिफ्लेक्स जो आपण म्हणतो, पण आपण हल्ली कमी वापरतो. आपण आता वापरत नाही. पण म्हणून तर मिलिटरीमधल्या लोकांचं ट्रेनिंग वेगळं असतं ना, आपल्यासारखं नसतं. आता युद्ध हे हजारो वर्षांपासून आहे, फक्त त्याच्यामध्ये बदल होत राहतात, नवीन नवीन काहीतरी येत राहतं. तर पण मानसशास्त्र मात्र आपलं तेच राहतं, नाही का? तर आता सध्या जो आपण म्हणतो अल्गोरिदम आहे, AI आहे, त्या युगामध्ये युद्धाचा निकाल शेवटी मानवी नेतृत्व आणि इच्छाशक्ती ठरवतं का? कारण शेवटी आपण जे बघतोय ते युद्ध कोणी सुरू केलं आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे, आणि नक्की त्यातनं काय हवं आहे. बरोबर. आता हा प्रत्येक देश त्याच्या वाटचाल जी केलेली आहे आणि जी टेंडन्सी आहे, जसं आपण म्हटलं की आपलं न्यूक्लिअर आपण पहिलं वापरणार नाही, आपण ती ट्रिटी साईन केलेली आहे. आता ह्या ज्या ट्रिटीज आपण साईन केलेल्या आहेत ह्या सगळ्या AI मध्ये आपल्याला घ्याव्या लागणार आहेत. नाहीतर AI म्हणेल आत्ता इमर्जन्सी आली आहे, तुम्हाला न्यूक्लिअर बॉम्ब करायला पाहिजे, तो सोडून मोकळा होईल. AI इज नॉट ह्युमन ना. AI इज नॉट ह्युमन. जिथपर्यंत तुम्ही त्याच्यावरती त्याची बाउंड्री कंडिशन्स त्याला देणार नाही तुम्ही, आणि ह्या बाउंड्री कंडिशन्स आहेत त्या दीज आर ऑल ह्युमन सायकोलॉजी. ती सायकोलॉजी आपल्याला त्याच्यामध्ये आणायची आहे. अशा वेळेला होऊ शकतं का असं की आपण त्या कंडिशन्स घातल्या AIमध्ये आणि त्याला सांगितलं आता काय करायचं, तर ते AI सांगून मोकळं होणार की आता न्यूक्लिअर बॉम्ब वापरायला पाहिजे. बरोबर. पण म्हणूनच आपण ॲक्शन त्याला दिलेली नाही आहे ना अजून. नाही ना, म्हणून अजून सगळ्या ठिकाणी फायनल ऑथरायझेशन हे अजूनही ह्युमनकडेच आहे. AI जरी असलं तरी AI कॅन सजेस्ट फास्टर दॅन अस. म्हणजे आपण विचार करू त्याच्यापेक्षाही कॉम्प्युटर लवकर ॲनालिसिस करून त्याचं हे करेल आणि त्याला तो बॅकअप पण देईल की तुम्ही या 1960 साली असं केलं होतं, 80 साली असं केलं होतं, त्याच्यावरनं मी प्रेडिक्ट केलं की आता 2026 साली तुम्हाला असंच करायला पाहिजे. पण त्यावेळचे जे रेफरन्सेस आपण चुकीचे दिले असतील किंवा ते नसतील आपल्याकडे. आज जुना जो डेटा आहे तो आत्ताच्या डेटासारखा इलेक्ट्रॉनिक डेटा प्रत्येक गोष्ट कॅप्चर झालेली नाही आहे. की ज्यांनी कोणी लिहून ठेवले ती त्यांनी किती ॲक्युरेटली लिहून ठेवले आणि ते ॲक्युरेट आपण त्याचं डिजिटायझेशन कसं केलं आणि त्या डिजिटायझेशनच्या नंतर ज्या वेळेला येणार आहे. आणि म्हणून ह्युमन अँगल जो आहे तो हा कधीच त्यातनं एलिमिनेट करता येणार नाही. ऑटोनॉमस जर आपण कंप्लीट केलं तर त्याच्यावरती फार डिझॅस्टर होतील. आता आपण बघतो रशिया युक्रेन वॉर 3-4 वर्ष झाली चालू आहे, पण हे जे प्रगत असं तंत्रज्ञान आहे, ऑटोमेटेड आहे, त्यामुळे काही मिनिटात युद्ध होऊ शकतं का की संपलं? थेरॉटिकली होऊ शकतं. न्यूक्लिअर बॉम्ब टाकला की संपलं, दुसऱ्या क्षणाला युद्ध संपलं. तिकडे फाईट आउट करायला कोणी जिवंतच राहणार नाही. पण ते वापरत नाही आहोत आपण अजूनही आपण रिस्ट्रेन करतो आहे की आत्तासुद्धा आपण सिंदूरमध्ये समजा काय 10-15 ब्रह्मोस वापरली, त्याच्याऐवजी जर 25 मिसाईल्स वापरली असती किंवा आणखीन त्यापेक्षा जास्त मिसाईल्स वापरली असती तर पाकिस्तान नकाशावरनं निघूनच गेला असताना, राहिलाच नसता तो. हे जे रिस्ट्रेंट्स जे आपण ठेवलेत आपल्यावरती आणि जे आपण कंट्रोल करतो आहे, त्यामुळे युद्ध हे काही क्षणामध्ये संपवता येईल किंवा जर त्याला निगोसिएशन्समध्ये जर वाट काढायची असेल तर ते करता येईल, किंवा एखाद्या ठराविक एरियावरती किंवा ठराविक रिजनवरती किंवा ठराविक केपेबिलिटीजवरती, की न्यूक्लिअर केपेबिलिटीज आता इराणच्या आपल्याला फक्त काढायच्या आहेत. मग समजा आत्ता आपण पहिल्या इंटेलिजन्सप्रमाणे 10 साईट्स आयडेंटिफाय केल्या होत्या. नंतर ज्यावेळेला आपण ॲक्च्युअली त्यांच्यावरती गेलो, हे फायटर जेट ज्यावेळेला तिकडे गेले त्यावेळेला त्यांनी फक्त बॉम्ब टाकून आले नाहीत, त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये तिकडचा सर्व्हेलन्स करून डेटा घेऊन आलेले आहेत. ते आपणही ज्यावेळेला आत्ता गेलो त्यावेळेला आपणही तो सर्व्हेलन्स केला की जो सॅटेलाईटनी किंवा बाकीच्या कुठल्याही येणार नाही. एवढ्या जवळ तुम्ही त्या हाईटवरती जाऊन, आणि म्हणून ते खालचे पॉड जे असतात हे फार महत्त्वाचे असतात, कारण ते तिथल्या तिथे सगळं त्याचं डिजिटायझेशन करतात. तो डेटा तिथल्या तिथे ते वरती सॅटेलाईटला अपलोड करतात की मला हे इथे फिजिकल दिसतं आहे, तुला तेच दिसतं आहे का, त्याचं सिंक्रोनायझेशन चालू असतं. म्हणजे सॅटेलाईटलाही शिकवायला लागतं ना शेवटी की जे दिसतं आहे ते खालती फिजिकली असं आहे म्हणून. आणि ते कोरिलेशन रस्त्यावरती आपण जातो, सॅटेलाईटला रस्ता दिसतो पण त्या रस्त्याला हे नाव आहे, खालना कोणतरी सांगायला लागतं त्याला GPS सिस्टीमला की ह्या रस्त्याला हे नाव आहे ना, तर तो सांगेल रस्ता आहे इथे, एवढा फूट लांब आहे, एवढा त्याची रुंदी आहे, या इथे एवढे डिवायडर आहेत, सिग्नल आहे. पण त्याला नाव कसं तो सॅटेलाईट बघणार? रस्त्यावरती जर आपण नाव लिहिलं तरीसुद्धा त्याला ते वाचणं आणि हे करणं कठीण आहे. म्हणजे ते खालती कोणतरी ते अपलोड करत राहतं. म्हणून तुम्हाला गुगल मॅपच्या गाड्या फिरताना आपण कधी कधी बघतो की नवीन काय झालं आहे, त्या तिकडे काही रस्ता रिअरेंज केला आहे का किंवा टेम्पररी क्लोज केला आहे का, की जे सॅटेलाईटने आता डिटेक्ट केलेलं नाही आहे, रिराऊट करायला लावतो तो. असे जे तिकडचे नॉर्म्स असतात किंवा आता आपण रस्ते बंद करतो
गणपतीच्या प्रोसेशन असतात किंवा बाकी कुठला मेळावा असतो ते लगेच त्यावेळेला आपल्याला एक ते गुगलवरती नोटिफिकेशन येतं, म्हणजे Notification कोणतरी ते येतं. आपल्याला सॅटेलाईटला ते कळत नाही ना, कोणीतरी ते लँड इन्कॉर्पोरेट करावं लागतं. ते तशा पद्धतीने आपल्याला ते कोरिलेट करत राहावं लागणार एकसारखं, आणि हे कोरिलेशन कधी संपणारच नाही. म्हणून त्यामुळे AI हे पूर्णपणे अस्तित्वात येईल डिफेन्स सेक्टरमध्ये असं मला वाटत नाही, कारण प्रत्येक वेळेला शत्रू काहीतरी वेगळं करतच राहणार. माझा आत्ता बंकर 20 फूट आहे, तो मी 30 फूट केला तर हे सॅटेलाईटला दिसणं शक्य नाही आहे. 20 फुटाचा 30 फूट केला आहे. हे ज्यावेळेला त्यातला कोणतरी माणूस आपण फोडू किंवा त्यांच्या हालचाली बघू की आता तिकडे हा बंकर रेडी आहे आणि तरी तिकडे कन्स्ट्रक्शनचे मटेरियल किंवा जे अर्थ मुव्हिंग इक्विपमेंट्स वगैरे जे जात आहे त्याचा अर्थ तिकडे काहीतरी चालू आहे. मग आपण प्रिडिक्शन करू शकतो की वाईड करतायत, डीप करतायत, रिएन्फोर्स करतायत, काय करतायत नक्की. की तो 20 फूटच ठेवतील, पण आत्ता 2 मीटरची स्लॅब होती त्याच्यावरती आणखीन 2 मीटर करून 4 मीटर, म्हणजे नॉर्मल बॉम्ब मी टाकला असता तर ते फुटलं असतं, आता 4 मीटर झाल्यामुळे फुटणार नाही आहे. अशी ती प्रेडिक्शन्स त्याच्यावरती वेगवेगळी असू शकतात. ती मग तिकडचा खबरी कोणतरी पाहिजे. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काही पॉडकास्ट चॅनलला भेट द्या. आणि हो, सर्व काही क्लिप्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.